नमस्कार. खंड 27वा द्रोणपर्व भाग 2. आज आपण ऐकतोय जयद्रथ वध पर्व भाग 72वा. संजय पुढे सांगत असतो की दुर्योधनाच्या हेरांना ते समजतं. ते त्यांच्या धन्याला त्याची खबर देतात. जयद्रथाला सुद्धा ती वार्ता समजते आणि तो घाबरून जातो. त्याला वाटतं की पृथ्वी त्याला खाऊन टाकते. बराच वेळ विचार केल्यानंतर तो दुर्योधनाला भेटण्यासाठी निघतो. तिथे गेल्यानंतर तो तिथे बसलेले इतर राजेही पाहतो. तिथे तो त्याची अर्जुनाबद्दलची भीती सांगतो आणि तो म्हणतो, इंद्राच्या मर्जीने पंडूंच्या घरात त्याचा पुत्र जन्माला आलेला आहे. तो मला आता यमाकडे धाडण्याच्या गोष्टी करतो आहे, परंतु आपल्या सगळ्यांच्या कृपेने ते टाळता येईल असं मी समजतो. अहो क्षत्रिय श्रेष्ठांनो, मला आपल्या संरक्षणाची आता गरज आहे. नाहीतर मी विचार करतोय की आता मला माझ्या घरी गेलं पाहिजे. मला या युद्धात काहीही रस नाही, परंतु केवळ दुर्योधनाच्यावरील प्रेमामुळे मी ह्या युद्धात सामील झालेलो होतो. पण आता असं वाटतं की माझ्या देशाला म्हणजे सिंध देशात जाणंच मला योग्य होईल. त्यातच माझं हित आहे. पार्थ मला उद्या ठार मारण्याची प्रतिज्ञा घेऊन तर बसलेलाच आहे. तुम्ही मला संरक्षण देऊन वाचवावं. द्रोण, कृप, दुर्योधन, कर्ण, शल्य, वल्लीक आणि दुःशासन वगैरे राजे यमाला सुद्धा आवरू शकतील, पण ते अर्जुनाला आवरू शकणार नाहीत. पृथ्वीवर कोणीही नाही जो विभत्सूला पराभूत करू शकेल. तुम्ही सगळे एकत्र आलात तरीसुद्धा त्याला तुम्ही आटपू शकणार नाही. जयद्रथ त्यांना सांगत असतो, पांडवांचे जिंकण्याच्या आरोळ्या ऐकून माझ्या जीवात वाईट होत आहे. मला तो धनंजय उद्या निश्चितपणे मारणार असं दिसतंय. त्यापेक्षा मी लढाईतून अंग काढून घेतो आणि माझ्या देशाला निघून जातो. देव, गंधर्व, उगर, असुर, राक्षस असे कोणीही त्याच्यापुढे युद्धास उभंच राहू शकणार नाहीत. म्हणून मला घरी जाण्याची आपण परवानगी द्यावीत. मी इथून दूर जाऊ इच्छितो. दुर्योधन फक्त त्याच्या मतलबासाठी सगळ्यांना वापरत असतो. त्याला दुसऱ्यांच्या भविष्याशी काहीही देणं घेणं नसतं. असा तुझा मुलगा जयद्रथाला सांगतो की त्यांनी भिवू नये. त्यांच्या घेऱ्यात सुरक्षितच असशील. तिथं त्याला कोणीही काहीही करू शकणार नाही. पण तू तुझ्या देशाला जाण्याचा प्रयत्न जर केलास तर मात्र तो पांडव तुला वाटेत गाठून मारू शकेल. याचा तू विचार कर. कितीतरी बलाढ्य क्षत्रिय आहेत. कर्ण, चित्रसेन, विवंसती, पुरुमित्र, जय, सल, शल्य, वृषसेना, भोज, सुदक्षिणा, सत्यव्रत, विकर्ण, दुमुख, दुःशासन, सुबाहू, कलिंगाचा राजा, अवंतीचे विंद, अनुविंद, द्रोण, अश्वत्थामा आणि शकुनी असे कितीतरी आपले योद्धे तुझे संरक्षण करतील. तू विनाकारण काळजी करू नकोस. तू स्वतः एक नावाजलेला योद्धा आहेस हेही विसरू नकोस. अशा परिस्थितीत अर्जुनाला भिण्याची तुला बिलकुल गरज नाही असं दुर्योधन त्याला समजावतो. आपलं अक्षौहिणी सैन्य तुझं संरक्षण करण्यास सज्ज आहे. त्याच्या प्रतिज्ञेला तू एवढं महत्त्वही देऊ नकोस. संजय पुढे सांगतो. ते ऐकल्यानंतर जयद्रथ थोडासा सुखावतो आणि नंतर तो आणि तुझा मुलगा द्रोणांच्या तंबूत जातात. तिथे गेल्यानंतर तो त्यांच्या पाया पडतो. त्यानंतर ते त्यांच्या आसनावर विराजमान होतात. त्यानंतर जयद्रथ द्रोणांना विचारतो, गुरुमाऊली मला सांगा, अर्जुन आणि मी यात क्षत्रियत्वाच्या नजरेने काय फरक आपल्याला आढळतो? त्याच्या आणि माझ्या शौर्यामध्ये, शस्त्रविद्येच्या अभ्यासात, चपळाईमध्ये, मंत्रविद्येच्या पारंगतेमध्ये कोण वरचढ आहे असे तुम्हाला वाटतं? द्रोण त्याला सांगतात, शिक्षणात तुम्ही दोघेही समसमानच आहात. तरी जे अवघड आयुष्य तो जगला आणि त्याने जी तपस्या केली ते पाहता तो तुझ्यापेक्षा जास्त वरचढ आहे. तरीसुद्धा त्याला भिण्याची तुला आवश्यकता नाही. मी तुझं संरक्षण करणार आहे. त्यामुळे त्याच्या प्रतिज्ञेला फारसं महत्त्व तू देऊ नकोस. ज्याला मी संरक्षण देणार आहे त्याचं देवसुद्धा काहीही बिघडवू शकणार नाही. मी उद्या असे व्यूह रचणार आहे की त्याला छेदणं कोणालाही जमणार नाही. म्हणून तू जरूर युद्धात सामील हो उद्या. तुझ्या वर्णाला न शोभेल असं तू वागूच नकोस. अग्नीमध्ये अर्घ्य दे, तुपाचं, आणि देवांना आमंत्रण दे की ते तुला संरक्षण देतील.
तसं केलंस की तुला मृत्यूचं भयही वाटणार नाही. जरी समजा मेलास तर काय वाईट होणार नाही. तुझे स्वर्गातील स्थान तर पक्कं झालं आहे. ह्या युद्धामुळे ते मिळेलच. त्यात काय बिघडलं? म्हणून मृत्यूला तू घाबरू नकोस. कौरव, पांडव, वृष्णी आणि इतर सगळे मरते आहोत म्हणजे केव्हा तरी मरणारच आहे. त्याचा विचार तू करू नकोस. लवकरच आपण सगळेच मारले जाणार आहोत. काळ कोणालाही सोडत नाही. त्याला भिवून आपलं कर्तव्य सोडणारा मात्र नरकात जातो. तुला नरकात जायचं आहे का? आपलं कर्म घेऊन आपण सगळेच त्या लोकी जाणार आहोत जिथे आपला हिशोब होतो. त्या हिशोबात तू कमी ठरवू नकोस. ज्या लोकी मोठे तपस्वी खडतर तपस्या करून जातात त्या लोकी आपण युद्धात लढत मरून जाणार असतो. मग त्यात काय वाईट होणार आहे? अशा रीतीने द्रोण त्या सिंधच्या राजाला पटवतो. त्यामुळे त्याची भीती जाते आणि तो दुसऱ्या दिवशी लढण्यास तयारही होतो. त्यानंतर त्याचं सैन्यसुद्धा लढण्याच्या तयारीला लागतं. कौरवांच्या तळातून सुमधुर वाद्य, गाणी आणि सैनिकांचं आनंदाचं ओरडणं ऐकू यायला लागतं. आणि इथेच आपण 72वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 73. संजय पुढे सांगतो की पार्थाने ती प्रतिज्ञा घेतल्यानंतर जनार्दन त्याला म्हणतो, तू तुझ्या भावाच्या संमतीने ती प्रतिज्ञा केलीस, परंतु मला त्याबद्दल तू आधी काही बोललाच नाहीस. असं वागणं काही योग्य नव्हतं. मला न विचारताच तसं तू बोललास, यामुळे तुझ्यावर मोठा बोजा तू घेतलेला आहेस. मी माझं काही हेर कौरवांच्या अड्ड्यावर पाठवलेले आहेत. ते इतक्यात येतीलच. ते काही माहिती पण आणतीलच. तू प्रतिज्ञा केल्यानंतर आपल्या गोटात जो आनंदाचा जल्लोष झाला तो कौरवांच्या गोटात ऐकू गेला. त्यामुळे त्यांच्यात घबराट पसरली. त्यांना माहीत आहे की त्या अरोळ्या फालतू नव्हत्या. त्यात काहीही तरी दम होता. थोड्या वेळानंतर कौरवांच्या गोटातून तसाच आरडाओरड ऐकू आला. त्यांच्या हत्तीदलाचे, घोडदळाचे आणि रथदळाचे आवाजही ऐकू येत होते. अर्जुन रात्री लढणार असं त्यांना कदाचित वाटलं असावं, म्हणून त्यांची ते तयारी करत असावेत. परंतु लवकरच त्यांना तुझ्या प्रतिज्ञेची माहिती मिळाली. उद्या सिंधच्या राजाच्या वधाची घोषणा तू केलेली आहेस हे त्यांना समजतं आणि ती प्रतिज्ञा ऐकून तुझ्या मुलांच्या गटात शोककळा पसरली. जयद्रथ सिंध आणि सौवीरचा राजा फारच खचून गेलेला होता. त्यांच्या छावण्यातून जोरजोराने खलबतं सुरू झालेली होती. तिथे दुर्योधनाला तू जयद्रथ सांगतो की अर्जुनाला वाटतंय की मी अभिमन्यूला मारलं. खरं तर त्याला मारणाऱ्यात मी अजिबात नव्हतो. मी पांडवांचा प्रतिकार करत होतो, मग तो मला का मारण्याच्या गोष्टी करत होता? जयद्रथ तिथे विचारत होता. भर सैन्याच्या मध्ये तो मला मारणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते का ते मला समजत नाही आहे. काहीही असो, मला संरक्षण हे मिळालंच पाहिजे. त्याचा पाय मला लागता कामा नये. जर तुम्ही माझं संरक्षण करण्यास असमर्थ असाल तर मी माझ्या देशाला जातो. मला या युद्धात मरायचं नाही असं जयद्रथ सांगत होता. ते जयद्रथाचं बोलणं ऐकून दुर्योधन नाराज होतो. तरीही तो समजतो की त्याच्या बहिणीचा नवरा खरोखरच फार घाबरलेला आहे. तो त्याला घेऊन द्रोणांच्याकडे जातो. जयद्रथ तिथे बोलतो की कौरवांच्याकडे एकही असा तिरंदाज नाही की जो अर्जुनाशी तोड करू शकेल. त्याच्या गांडीवाला मारेल असे धनुष्य सगळ्या जगात कुठेही नाही. महेश्वरसुद्धा अर्जुनाबरोबर लढणार नाही. देवांना मदत करण्यासाठी त्याने एका रथातून 1000 दानव मारलेले आहेत. त्याला जोडीला आहे वासुदेव. अशी जोडी कधीच कोणी हरवू शकणार नाही. ते दोघं एकत्र आहेत म्हणून सगळं जग त्याच्यापुढे टिकावंच धरू शकणार नाही. त्यामुळे मला माझ्या देशात जाण्याची परवानगी दे असं जयद्रथ तुझ्या मुलाला परोपरीने सांगत होता. त्यानंतर ते द्रोणांकडे गेले. तिथे द्रोण त्याला आश्वासन देतात की ते त्याला संरक्षण देतील. जयद्रथाला संरक्षण देण्यासाठी सगळी व्यवस्था केली जाणार आहे असं समजतं. त्यात हत्ती, घोडे, रथ असे सगळेच वापरले जाणार होते. त्याशिवाय कर्ण, भुरीश्वर, अश्वत्थामा, वृषसेन, कृप, शल्य, साल असे महायोद्धे त्याच्याभोवती राहून त्याला संरक्षण देणार आहेत असंही ठरलं होतं. त्याशिवाय द्रोण एक असा व्यूह रचणार आहेत ज्याच्यात 2 भाग असतील, एक शकट आणि एक अर्धकमळ असं ते असतील.
त्यात पाकडीमध्ये जयद्रथ असेल, म्हणजे त्याच्यापर्यंत धनंजय पोचूच शकणार नाही. कारण त्या 6 पराभूत केल्याशिवाय पार्थ जयद्रथाकडे जाऊ शकणार नाही असं ते समजत आहेत. तेव्हा आपण सुद्धा योग्य व्यूहरचना केली पाहिजे असं कृष्ण सांगतो. आणि इथेच आपला 73वा भाग आपण संपवणार आहोत. भाग 74वा. अर्जुन पुढे बोलतोय, तुम्ही त्या 6 जणांना फार जोरदार समजता. त्यांच्या एकत्रित सामर्थ्यापेक्षा मी 6 पट आहे. त्याची मला भीती वाटत नाही आहे. अरे मधुनाशका, त्यांची सगळी आयुधं नष्ट करून मी जयद्रथापर्यंत सहजपणे जाऊ शकतो. ते सुद्धा द्रोणांच्या समक्षच मी करणार आहे. मी सांगतो माधवा, त्या जयद्रथाचं मुंडकं मी तोडणारच आहे. ते पाहून शोक करण्यापेक्षा दुसरं काहीही ते करू शकणार नाहीत. मी सांगतो, अरे माधवा, ह्यावेळी सगळे साध्य रुद्र, सगळे वसू, अश्विन, मरुत, त्याबरोबर इंद्र, विश्वदेव, सगळे देव, पितर, गंधर्व, गरुड, सगळा समुद्र, सगळे पहाड, सगळं आकाश जरी त्याला वाचवण्यासाठी आलं ना, तरीही मी त्याला उद्याच्या लढाईत ठार मारणार आहे. हे समजून घे. हे माझं वचन आहे. माझ्या सगळ्या आयुधांना स्पर्श करून ते बोलत आहे. दुर्योधनाला वाटतं की द्रोण त्याला वाचवतील. तो एक त्याचा गैरसमज आहे. हा सगळा बेत द्रोणांचंच आहे. तेव्हा मी प्रथम द्रोणांच्याच फौजेला मारून टाकतो. त्यानंतर मी जयद्रथाकडे जातो. कोण मला अडवतोय तेच आता मी पाहतो. माझ्या जिवलग मित्रा, तू उद्या पहाच मी कसा सर्वश्रेष्ठ समजल्या गेलेल्या तिरंदाजाची वाट लावतो. उद्या शत्रूच्या माणसांचे, हत्तींचे, घोड्यांचं रक्त वाहून सगळ्या रणांगणाचा चिखल होणार आहे ते तू पहा. माझ्या गांडीवातून निघणारे बाण असंख्य क्षत्रियांचा नाश करणार आहेत. उद्या 16व्या दिवशी हे तू पाहत राहा. उद्या मी माकडून घेतलेली भयंकर अस्त्र वापरणार आहे. त्याच्या जोडीला कुबेर, वरुण, इंद्र आणि रुद्र यांची अस्त्रसुद्धा वापरणार आहे. उद्या जो कोणी त्या सिंधच्या राजाला वाचवणार आहे, त्या सगळ्यांचा मी कसा फज्जा उडवतो ते तू पहा. उद्या तू पाहशीलच कशी राजांची मुंडकी जमिनीवर पडलेली असतील. सगळे नरमांस भक्षक उद्या संतुष्ट झालेले असतील. माझ्या शस्त्रसंधानाने मी माझ्या दोस्तांना खुश करणार आहे. जे पाहण्यासाठी ते आतुर असतात ते त्यांना मी उद्या दाखवणार आहे. तो सिंधचा राजा माझा गुन्हेगार, त्याच्या मरणाने त्याचे दोस्त दुःखी होणार आहेत. तो महापापी ऐशारामात वाढलेला, त्याच्या नाशाने दुर्योधनाचं डोकं ठिकाणावर येईल तर बरं, नाही तर त्याची काय गत होणार आहे लवकरच ते तू उद्या पाहणार आहेस. त्याला समजेल की माझ्या बरोबरीचा कोणी दुसरा तिरंदाजच नाही ह्या जगात. माझं गांडीव दैवी आहे. मी सुद्धा दैवी आहे. माझा सारथी दैवी आहे. अशांना काय अशक्य आहे? माझी हिंमतच पहा. मला सांग माझ्या मित्रा, मगा तू मला का रागवलास की मी तुझ्या परवानगीशिवाय ती प्रतिज्ञा का केली म्हणून ना? जशी लक्ष्मी सदैव सोमात उपस्थित असते, समुद्रात पाणी सदैव असतं, तशी माझी प्रतिज्ञा सदैव खरी होते. माझ्या अस्त्रांना कमी समजू नकोस, माझ्या गांडीवाला कमी समजू नकोस आणि मलाही कमी समजू नकोस. आपण उद्या लढायला असे जाणार की फक्त जिंकूनच येणार. आणि मी प्रतिज्ञा केली म्हणजे तो नराधम उद्या मेल्यातच जमा आहे. ब्राह्मणात सच्चाई असते, चांगुलपणा, नम्रपणा असतो. खरी समृद्धी त्यागात म्हणजे देण्यातच असते. नारायणात जय असतो आणि नरात नारायण असतो. संजय पुढे सांगतोय की अशा रीतीने बोलल्यानंतर ऋषिकेश जो स्वतःबद्दल असंच सांगत असतो. पुढे अर्जुन केशवाला म्हणतो, उद्या आपला रथ असा काही तयार ठेव की पहाट झाल्याबरोबर आपण आपल्या चढाईला प्रारंभ करायचा आहे. इथेच आपण 74वा भाग संपवणार आहोत. भाग 75वा. संजय पुढे सांगतो की वासुदेव आणि धनंजय दोघेही त्यांच्या अभिमन्यूच्या वधाने दुःखी झालेले होते. त्या प्रकाराने ते संतापलेल्या सापासारखे त्या रात्री झोपी जातात. नर आणि नारायण दोघेही दुःखी आहेत असं इंद्राला समजतं आणि तो सुद्धा बेचैन होतो. तो विचार करत असतो की आता काय होणार. त्याचा परिणाम स्वरूप जोरजोराने वारे वाहू लागतात. आकाशात ढग नव्हते तरीही ढगांचा गडगडाट ऐकू येत होता. विजा चमकू लागतात.
पृथ्वीवरील पहाड थरथरू लागतात. समुद्रातील मासे उसळून उड्या मारून पाण्याबाहेर येत होते. त्या दिवशी यमाच्या राज्यात मोठ्या प्रमाणात योद्धे येत होते. जंगलातील प्राणी मोठमोठ्यांदा ओरडत होते. असं काहीतरी भयंकर शकुनही दिसत होते, ज्याच्यामुळे अंगावर काटा उभा राहत होता. त्या पांडवांची प्रतिज्ञा ऐकून तुझ्या सैनिकात बेचैन झालेले होते. त्यावेळी अर्जुन कृष्णाला सांगतो की तू तुझ्या बहिणीचे आणि सुनेचं सांत्वन करावंस. मला ते काम करता येणार नाही. ते ऐकल्यानंतर कृष्ण त्यांच्या तंबूतील निघतो आणि सुभद्रेच्या ठिकाणी जातो. तिला सांगतो जे घडलेलं आहे ते. ते ऐकून तर तिचा तोलच जातो. वासुदेव तिला सांगतो, वृष्णी घराण्याच्या बायका अशा प्रसंगी रडत नाहीत. तुझी सून आहे, तिला तू कसं सावरशील जर तूच दुःख करत बसशील तर. प्रत्येक जीवाला त्या प्रसंगातून जावंच लागतं. तुझा मुलगा एका वीराचा मृत्यू घेऊन गेलेला आहे. क्षत्रियात असा मृत्यू मोठा भाग्याचा समजला जातो. जसा मृत्यू प्रत्येक क्षत्रिय मागत असतो तसा त्याला मिळाला ह्यातच त्याचं मोठं भाग्य समजलं जातं. त्याने मरण्याआधी हजारो क्षत्रियांना कंठस्नान घातलेलं होतं. त्यानंतर तो सुद्धा त्याच गतीने गेला जसं अपेक्षित होतं अशा युद्धात. असे योद्धे स्वर्गात तरी जातात आणि तिथेच फक्त सुख आणि सुखच असतं. तपस्व्यांना घोर तप केल्यानंतर, वेदांचा अभ्यास केल्यानंतर, ब्रह्मचर्य पालन केल्यानंतर जे प्राप्त होतं ते त्याला क्षात्रधर्माचं पालन केलं म्हणून प्राप्त झालेलं आहे. तुझा मुलगा उत्तम गतीला गेलेला आहे. त्याकरता त्याच्या जाण्याचं दुःख करू नकोस. तू तर एका वीराची माता झाली आहेस. त्याचाच रास्त अभिमान तुला झाला पाहिजे. तुझी सून वीराची पत्नी ठरलेली आहे. त्याचा तिला अभिमान वाटला पाहिजे. सिंधचा बदमाश राजा, त्याने तुझ्या मुलाचा खून केला आहे. तो महापापी त्याच्या तशाच दोस्तांसह त्या कर्माची कटुफलं लवकरच चाकणार आहे. ते आज रात्री होणार आहे. पार्थाच्या हातून तो सुटणारच नाही. उद्या तू ऐकशीलच की त्या सिंधच्या राजाचं काय झालं आहे ते. त्याचं मुंडकं संमत पंचकांच्या बाहेर फेकलं जाणार आहे. तूच अश्रुपूस आणि शांत हो. तो त्याचं क्षत्रिय कर्तव्य पार पाडत असताना देवाज्ञा झाली आहे. ह्यातच त्याचं महत्भाग्य समजलं पाहिजे. क्षत्रियाच्या बायकांना अशा प्रसंगासाठी मनाची तयारी ही ठेवायचीच असते. तो आज्ञाधारक मुलगा, प्रेमळ पती, नातेवाईकांचा सखा आता देवाच्या घरी आराम करत आहे. त्याच्या मृत्यूचा सूड पार्थ उगवणार आहे उद्या. पार्थाची प्रतिज्ञा उद्या सार्थ होणार आहे. तुझ्या पतीने जे आरंभलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत. तीच त्याला खरी श्रद्धांजली असेल. उद्या जरी सगळे पिशाच, असुर, देव, पक्षी, भटके प्राणी त्याला मदत करण्यासाठी गेले तरीही ते त्याला वाचवू शकणार नाहीत. उद्याचा त्याचा शेवटचाच दिवस आहे. अशा रीतीने आपण 75वा भाग संपवणार आहोत. भाग 76. संजय पुढे सांगतो की आपल्या भावाकडून होणाऱ्या सांत्वनामुळे जास्तच आवंडा गिळून ती तिचं दुःख आवरण्याचा प्रयत्न करते. तेच अभिमन्यूची विधवा पण करत असते. कारण जे घडलं ते टाळता येणारं नव्हतं. जो दुसऱ्यांना ठार मारण्यात धन्यता मानतो तो तसाच मरणार हा तर युद्धाचा नियमच असतो. त्यावेळी ती पोटूशी होती. राजा परीक्षित जन्मणार होता आणि त्याची कृष्ण दखल घेतो. सुभद्रा तिच्या मुलाच्या आठवणी करत असते. माझ्या बाळा, तू तुझ्या बापाच्या बरोबरीचाच होतास, हिम्मतीमध्ये आणि कर्तृत्वामध्ये पण. असा तू इतक्या लवकर का रे गेलास मला सोडून? मला तुझा चेहरा समोर दिसतोय. तो निळ्या कमळासारखा तुझा चेहरा, त्यातील तुझे शुभ्र दात, सुंदर नेत्र, आता ते फक्त आठवणीतच राहणार. आणि तुझ्या आठवणीने आम्ही झुरतच राहणार. कारण आता तू स्वर्गाचा धनी झाला आहेस. तुझं सुंदर शरीर आता त्या रणभूमीत मातीत पडलेलं आहे. या विचाराने मला फार कसंसच होतं आहे रे. युद्धातून कधीही परत न येणाऱ्या मर्दा आता फक्त तुझ्या आठवणीच राहणार आहेत माझ्याकडे. मला सहन होत नाही आहे रे की तुझं शरीर बाणांच्या माराने छिन्न भिन्न झालेलं असेल. कसं रे ते दिसत असेल? तुझे सुंदर नेत्र आता कायमचेच मिटलेले असणार आहेत. त्या उगवणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात तू कसा रे दिसत असशील?
मऊ बिछाईतीवर झोपणारं माझं बाळ आता मातीत मळून गेलेला कसा रे दिसत असशील? बाणांनी भरलेलं तुझं शरीर कसं रे दिसत असेल? सुंदर ललनांच्या सहवासात रमणारा तू आता त्या नरमास भक्षक दांड्यांपुढे कसा रे पडला असशील? तुझ्या करमणुकीसाठी सुमधुर संगीत वाजवायचे आता त्याऐवजी भेसूर किंकाळ्या त्या मांसभक्षक प्राण्यांच्या तुला ऐकाव्या लागल्या असतील. ह्या कल्पनेने माझं ऊर भरून येत आहे. तू पांडव असताना एकटा रे कसा असा झालास? कुठे होते बाकीचे सगळे? पांचाल कुठे होते तुला सोडून एकटेच? ते मला समजत नाही आहे. असं कधी काही आधी झालेलंच नाही येणार आहे. तुला किती पाहिलं तरी माझं कधी समाधानच व्हायचं नाही. आता तुला पाहण्यासाठी मला तुझ्याकडेच यावं लागेल स्वर्गात. तुझा देखणा चेहरा ज्याच्यावर एकही मुरूम नाही असा तुळतुळीत गोंडस माझा छकुला, मी तुला कधीही यापुढे पाहू शकणार नाही हे माझ्या मनाला पटत नाही आहे रे माझ्या सोनूल्या. कुठे गेले होते रे तुझे सगळे काका? धिक्कार असो त्या भीमसेनाचा. काय रे उपयोग त्या सामर्थ्याचा जे माझ्या मुलालाही वाचवू शकले नाहीत? मी त्या सगळ्यांचा धिक्कार करते ज्यांच्या दिरंगाईमुळे माझा अभि माझ्यापासून दूर झाला आहे. मला सगळी पृथ्वी शून्य झाली आहे असं वाटायला लागलं आहे. काय रे उपयोग त्या पृथ्वीचा जी माझ्या लेकराला वाचवूही शकली नाही? तू वासुदेवाचा पुतण्या आणि गांडीवधारी विभत्सूचा पुत्र असं असूनही त्याचा काही उपयोग झाला का रे? तू मेलासच ना? तू स्वतः अतिरथ होतास. तू माझा खजिना होता जो आत्ता यमाने लुटला आहे. पृथ्वीवरील जीवन क्षणभंगूर असतात असं म्हणतात ते मला आत्ता पटायला लागलेलं आहे. मला नियतीचा खेळ समजेनासा झाला आहे. केशव तुझा त्राता असूनही तू गेलासच ना? कृष्णाने तुला का नाही वाचवलं तेही मला समजत नाही आहे. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता जो यज्ञ करणाऱ्या पवित्र जीवन जगणाऱ्या ब्राह्मणांना मिळतो. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता की जो दान करतो, गुरूंची सेवा करतो. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता की जो युद्धात हार न मानता लढत लढत मरतो. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता जो हजारो गायींचं ब्राह्मणांना दान करतो. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता जो ब्रह्मचर्य पाळतो आणि जो मुनी झालेला आहे. तुला असा अंत मिळायला हवा होता जो लोकांना राहण्यासाठी घरं, वाडे दान करतो. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता जो आपल्या जीवनसाथीशी प्रामाणिक असतो. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता जो त्या राजांना मिळतो जे प्रजेची सेवा करत करत मरतात. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता ज्याला गरिबाची दया आहे आणि जो सगळ्यांची सेवा करतो. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता की जो कधीही अप्रामाणिक नव्हता, ज्याने कधीही विश्वासघात केला नाही. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता की जो कधी त्याच्या अतिथींचा अपमान करत नाही. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता जो अडचणीत असलेल्यांना नेहमीच मदत करतो. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता की जो आपल्या मातापित्यांची सेवा करतो. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता जो कधीही कोणालाही दुखवत नाही स्वतःच्या फायद्यासाठी. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता जो दुसऱ्यांच्या बायकांकडे कधीही वाईट नजरेने पाहत नाही. तुला असा अंत मिळायला पाहिजे होता जो सगळ्यांच्याकडे दयादृष्टीने पाहतच जगलेला आहे. अशा रीतीने सुभद्रा शोकविलाप करत असताना तिला भेटायला द्रौपदी आणि उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी दोघीही येतात. त्यांनाही दुःख सहन होत नाही, आवरत नाही. त्या एकत्रितपणे रडत असतात. अखेरीस अतिदुःखाने त्या बेहोश होतात, जमिनीवर कोसळतात. तिथे कृष्ण होता, त्याच्याकडे पाणी होतं, ते तो त्यांच्या मुखावर शिंपडतो. कृष्ण त्यांचं सांत्वन करताना त्यांना म्हणतोय की अभिमन्यूचा मृत्यू एका वीराचा होता. मृत्यू कोणीही टाळू शकत नाही, म्हणून त्याचा शोक करायचा नसतो. त्याच्या मृत्यूपेक्षा तो परत कधी भेटणार नाही याचं दुःख जास्त असतं, ते तो समजतो.
तो सांगतो की काळ कोणासाठीही थांबत नसतो. सगळ्यांना त्यांच्या समयी त्यांच्या वेळेत जावंच लागतं. सगळ्या क्षत्रियांनी जे पांडवांच्या बाजूचे आहेत त्यांना पुढच्या चढाईचा विचार करायचा असतो. त्यांच्या शौर्याचा तुम्ही विचार करावा, ते जास्त चांगलं होईल. कोणाच्याही मदतीशिवाय तो बलदंडांशी एकटा लढत होता. त्यात त्याने द्रोण, कर्ण, कृप, दुर्योधन, दुःशासन, अश्वत्थामा अशा योद्ध्यांना एकाच हाताने हरवलेलं होतं. त्याच्या पराक्रमाचा विचार करा आणि आनंद साजरा करा. तसं केलं तरच अभिमन्यूच्या आत्म्याला शांती मिळेल. दुःख जर करत बसाल तर त्यालासुद्धा वाईट वाटेल आणि ते काही चांगलं नाही, असं कृष्ण त्या स्त्रियांना सांगतो. त्यानंतर कृष्ण त्याच्या तंबूत परत जातो. इतर राजे आपापल्या ठिकाणी जातात आणि इथेच आपण आपला 76वा भाग संपवणार आहोत. भाग 77. संजय पुढे सांगतो, त्यानंतर भगवान कृष्ण अर्जुनाच्या घरात आले. त्यांनी पवित्र पाणी शिंपून अर्जुनासाठी एक कुस गवताची पिठाई तयार केली. त्या बिछाण्याभोवती त्याची दैवी अस्त्र शस्त्र रचून ठेवली होती. त्या आयुधांची त्यांनी मनोभावे पूजा केली. त्यासाठी उत्तम सुगंधी द्रव्य आणि इतर आवश्यक गोष्टी त्याने वापरल्या. त्यानंतर पार्थ त्या पवित्र पाण्याला स्पर्श करतो. त्यानंतर नेहमीची महादेवाची रात्रपूजा संपन्न होते. त्यानंतर मंद स्मित करत माधव पार्थाला म्हणतो, तुझं कल्याण हो. अरे पार्था, आता त्या कुसाच्या बिछाण्यावर झोप, मी जातो. तुझे द्वारपाल आणि इतर पहारेकरी दक्ष असतील. असं सांगून केशव त्याच्या दारुक सारथ्याबरोबर त्याच्या तंबूत जातो. त्यानंतर तो स्वतः त्याच्या शुभ्र रंगाच्या शय्येवर निसतो. त्यावेळी तो उद्याचं कार्य काय करायचं त्याचं नियोजन करू लागतो. तो त्याच्या मित्राचं दुःख कमी करण्यासाठी त्याची दैवी शक्ती वापरत असतो. त्यामुळे तो उद्याच्या दिवशी चांगलं कार्य करू शकेल. तो साक्षात विष्णू पार्थाच्या चांगल्यासाठी नेहमीच काहीतरी करत असतो. त्याकरता तो योग मुद्रेत जातो. त्या रात्री पांडवांपैकी कोणीही झोपलेलं नव्हतं. सगळेच अभिच्या निरनिराळ्या आठवणी करत बिछाण्यावर लोळत होते. पांडव विचार करत होते की धनंजयाने जी प्रतिज्ञा केलेली आहे ती तो कशी प्रत्यक्षात आणणार. सगळेच समजून चुकतात की त्याने जी प्रतिज्ञा त्या जोशात केली ती प्रत्यक्षात आणणं सोपं नाही आहे. परंतु त्याच्या प्रिय मुलाच्या प्रेमातून ती उत्पन्न झालेली होती. राजा जयद्रथ मोठा पराक्रमी राजा होता. दुर्योधनाचे सगळे बंधूही काही कमी नव्हते. त्या सगळ्यांना पार करून त्याला जयद्रथाला मारायचं होतं. त्यात कौरवांचं सैन्य अफाट होतं. पांडव अर्जुनाला शुभचिंतन करत असतात. जर तो ती पूर्ण करू शकला नाही तर त्याला अग्निकाष्ठभक्षण करावं लागणार होतं. तो तसा पक्का आहे त्याच्या प्रतिज्ञेचा. याचा अनुभव ज्यांना होता ते त्याच्यासाठी शुभचिंतन करत असतात रात्रभर. जर त्यात अर्जुन गेला तर कौरवांचा मोठा फायदा होणार होता आणि युधिष्ठिर त्याचं राज्य कसं परत मिळवणार ह्याची चिंता काहींना खात होती. जर आपण चांगलं काम केलं असेल, यज्ञात तुपाची धार लावली असेल तर सव्यसाचीला त्यात नक्कीच यश येणार. अशा प्रकारे विचार त्या पांडवांच्या मनात येत होते आणि त्यातच ती रात्र गेली. मध्यरात्री जनार्दनाला अर्जुनाची प्रतिज्ञा आठवते. तो दारुकाला म्हणतो, अर्जुन दुःखात आहे त्याच्या मुलाच्या जाण्याने. त्यांनी त्याभरात एक प्रतिज्ञा घेतली आहे. त्याप्रमाणे तो उद्या संध्याकाळच्या आत जयद्रथाला ठार मारणार आहे. ते माहीत असल्यामुळे दुर्योधन त्याच्या सल्लागारांचा विचार निश्चितपणेच घेणार. कसे पार्थाचा त्यात पाडाव करायचा हे त्यांच्यात ठरवले जाईल. त्यांच्याकडे अक्षौहिणी सैन्य आहे. त्यातून सगळे उत्तम योद्धे आहेत. त्यांना द्रोणांचं मार्गदर्शन आहे. सहस्त्र नेत्र असलेला इंद्र त्या द्रोणाला भीतो. म्हणून मी असं काही करणार आहे ज्यामुळे अर्जुन त्याची प्रतिज्ञा सिद्ध करेल. मला सर्वात जास्त प्रिय अर्जुन, त्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे, कारण त्याची प्रतिज्ञा म्हणजे माझीच प्रतिज्ञा असं आहे युगायुगात. आम्ही दोघं एकच आहोत. पृथ्वीवर अर्जुन राहणार आहे उद्यानंतर. म्हणून अरे दारुका, मी कौरवांचं सैन्य माझ्या दिव्य शक्तीने मारून टाकत जाणार आहे उद्या. त्यामुळे अर्जुनाला त्याचं कार्य करणं सोपं जाईल. तो उद्या माझं सामर्थ्य पहा.
जसं मी माझी शक्ती वापरीन तेव्हा असंख्य राजे आणि त्यांची सेना त्यांच्या हत्ती घोड्यांसह पळून जातील. रणक्षेत्र सोडून तेही तुला दिसतील. त्यात कर्ण आणि दुर्योधनसुद्धा कदाचित असतील. माझं सुदर्शन चक्र त्यांचा बिमोड करत असलेलं तू पाहशील. त्या माझ्या किमयेमुळे सगळेच राक्षस, देव, असुर, गंधर्व, सर्प आणि पिशाच्य पाहतील आमची दोस्ती कशी आहे. जे त्याचे वैरी आहेत ते माझेही वैरीच असतात. ते जगाला उद्या समजेल. जे त्याच्याबरोबर असतात ते माझ्याबरोबरही असतात हेही जगाला उद्या समजेल. पुढे कृष्ण दारुकाला आदेश देतो की भल्या पहाटे उद्या माझा रथ तयार ठेव, ज्याच्यात सगळी आयुधं आहेत. त्यात माझी दैवी गदा कौमोदिकी ही पण असली पाहिजे. माझे शर म्हणजे छोटे बाण, सुदर्शन चक्र, धनुष्य बाणांचा भाता असं सगळं त्यात असू दे. माझ्या रथाच्या आगाशीत माझा ध्वज असेल, त्यावर गरुड असेल, सुशोभित असलेली छत्री असेल. माझे खास घोडे वल्हक आणि मेघपुष्प आणि सैव्य आणि सुग्रीव असतील. त्यांना सोन्याच्या शालीनी सजव आणि तू स्वतः असलाच पाहिजेस. माझ्या पांचजन्य शंखाचा मोठा आवाज ऐकल्यावर तू माझ्याकडे येशील. त्या एका दिवसात मी माझे प्रिय मित्राचे शत्रू सगळे संपवणार आहेत. तसं केल्यामुळे कौरवांना अर्जुनाकडे लक्ष देणं जमणार नाही. मग तो जयद्रथाला सहजपणे मारू शकेल आणि त्याची प्रतिज्ञा तो खरी करेल. त्यावर दारुक म्हणतोय, तुमचा दोस्त निश्चितपणे उद्या त्याची पूर्ण प्रतिज्ञा करणार आहे. ज्याचा सारथी जनार्दन तो नेहमीच यशस्वी होणार हे तर ठरलेलंच आहे. आणि माझं म्हणाल तर आपण जे सांगितलं आहे ते सगळं व्यवस्थितपणे मी करणार आहे. त्या रात्रीनंतर एक शुभ दिवस उगवणार आहे पार्थासाठी. इथेच आपण 77वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 78वा. संजय पुढे सांगतो की अर्जुन त्याच्या कुसाच्या शय्येवर पडल्या विचार करत असतो की तो उद्याचं काम कसं करेल. त्यावेळी त्याला व्यासमुनींनी दिलेला मंत्र आठवतो. तो आठवत असतानाच त्याला निद्रा देवता ताब्यात घेते. त्याला स्वप्न पडतं. त्यात त्याला कृष्ण त्याच्या गरुडधारी ध्वज असलेल्या रथात दिसतो. तो त्या स्वप्नातच उठून कृष्णाचं स्वागत करत असतो. स्वप्नातच तो माधवाला बसण्यासाठी आसन देतो, मात्र तो स्वतः त्याच्यापुढे उभा राहतो. त्यानंतर महाप्रतापी कृष्ण पार्थाची प्रतिज्ञा लक्षात घेऊन त्याला म्हणतो, माझ्या मित्रा, ही वेळ दुःख करण्याची नाही आहे. काळ कोणालाही जिंकता येत नाही. काळ सर्व जीवांना त्याच्या मर्जीनुसार वागवत असतो आणि तोच नियतीचा नियम आहे. सुज्ञ माणसं सुख आणि दुःख ह्यात आपला समय व्यर्थ घालवत नाहीत. दुःखात गेल्यामुळे माणसाची कार्यक्षमता संपुष्टात येते. तू दुःखात जावं हाच तर तुझ्या शत्रूंचा उद्देश आहे आणि त्यात ते कामयाब झालेले आहेत हे तू लक्षात घेऊन पुढील कारवायांसाठी सज्ज हो. तुझ्या दुःखात जाण्यामुळे तुझे मित्रसुद्धा कमजोर होतात. ते तुझ्यासाठी आजच्या परिस्थितीत चांगलं नाही. दुःख वगैरे गोष्टी बायकांसाठी असतात, शूरांसाठी नाही. कृष्णाचं ते शहाणपणाचं बोलणं ऐकल्यानंतर विभत्सू त्याला म्हणतो की मी जयद्रथाला मारण्याची घेतलेली प्रतिज्ञा खरोखरच मोठी अवघड आहे, पण तरीसुद्धा मी ती पूर्ण करणार आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेला तो नीच माणूस उद्या संध्याकाळपर्यंत यमाकडे गेलेला असेल. त्याला माझ्यापासून दूर ठेवण्यासाठी कौरव त्याला मागच्या आघाडीत ठेवण्याची शक्यता आहे. त्यांचं सैन्य खूप मोठं आहे. ते सगळं ठार मारणं काही सोपं नाही आहे. त्या एवढ्या मोठ्या सैन्यसागरात तो नेमका कुठे लपलेला आहे ते कसं समजणार हा माझ्यापुढे प्रश्न आहे. जर ते हुडकणं सोपं झालं तरच त्याला मारणं सोपं होईल. जर दुर्दैवाने ते त्या सबंध दिवसात मला जमलं नाही तर मला अग्निकाष्ठभक्षण करावी लागतील, हेही तितकंच खरं आहे. प्रतिज्ञा पूर्ण न करण्याने मला ते करावंच लागणार आहे. हल्लीच्या ऋतूत तर सूर्य लवकरच मावळतो. अर्जुनाचं ते ऐकल्यानंतर कृष्ण पूर्वेकडे पाहत अर्जुनाच्या हिताचं काही बोलतो. अरे पार्था, एक मार्ग आहे. महादेवांच्याकडे एक असं अस्त्र आहे जे तुला या कामात मदत करू शकेल. त्याला पाशुपत असं म्हणतात. त्याच्या मदतीने एकेकाळी महेश्वराने सगळे दैत्य मारून टाकले होते. जर ते तू शिकला आहेस तर त्याची आठवण करून बघ.
त्याच्या साह्याने तू जयद्रथाला उद्या खात्रीने मारू शकशील. जर तुला त्याचा विसर पडला असेल तर तू महादेवाचं स्मरण करण्यास सुरुवात कर. तू त्यांचा भक्त आहेस म्हणून ते तुला निश्चितपणे मदत करतील. कृष्णाचं ते ऐकल्यानंतर धनंजय जमिनीवर बसून महादेवाचं ध्यान करण्यास सुरुवात करतो. तो ब्रह्ममुहूर्त होता. त्या स्वप्नात तो कृष्णासह आकाशातून जात होता. ते दोघेही मनाच्या वेगाने हिमालयात पोचतात. तिथे मनीमत पहाडावर जातात. तिथे सिद्ध आणि चरणांच्या वस्त्या होत्या. कृष्णाने अर्जुनाचा डावा हात धरलेला होता. ते एक सुंदर दृश्य होतं. अखेरीस ते शुभ्र पर्वताकडे जातात. त्यांना कुबेराचं नंदनवन दिसतं आणि तिथून जाणारी गंगा नदी ते पाहतात. आता ते मंदार पर्वताकडे पोचतात. तिथे गर्द वनश्री ते पाहतात. तिथे पारदर्शक हिऱ्यांचे खडकही ते पाहतात. तिथे असलेले दैवी सिंह ते पाहतात. इतर दैवी पशु देखील ते पाहतात. तिथे अनेक विरक्त लोक ध्यानाला बसलेले तो पाहतो. किन्नर आणि गंधर्वांचे सुमधुर गायन त्यांना ऐकू येतं. तिथे मंदार वृक्षांची वने ते पाहतात आणि अखेरीस ते काळ नावाच्या डोंगराकडे जातात. त्या डोंगराचा रंग सावळा होता. त्यानंतर ते ब्रह्मतुग नावाच्या शिखराकडे जातात. त्यानंतर अनेक नद्या आणि डोंगर ओलांडत ते सतशिंगीला पोचतात. तिथे शर्यती नावाचं एक वन आहे ते पाहतात. तिथे असलेलं तीर्थक्षेत्र अश्वमुख तिथे ते पोचतात. त्यानंतर ते अथर्व प्रांतात जातात. आता ते वृषदंस पहाडाकडे जातात. तिथे अप्सरा आणि किन्नरांची मोठी वस्ती असते. तिथे भटकत असताना ते तिथे असलेले कारंज पाहतात. त्या ठिकाणी सोन्याचे खडक होते. तिथे विविध प्रकारचे खनिज पदार्थ ते पाहतात. अशा रीतीने ते आकाशातून जाताना विष्णुपद नावाच्या तीर्थक्षेत्री येतात. कृष्णाबरोबर तो आकाशातून प्रचंड वेगाने जात होते. ते आता खाली उतरू लागतात. तिथे महादेव त्यांच्या नंदीबरोबर बसलेले होते. ते ध्यानस्थ बसलेले होते जसे नेहमीच असतात. त्यांच्या अंगातून 1000 सूर्यांचं तेज दिसत होतं. त्याच्या डोक्यावर शुभ्र रंगाच्या जटा दिसत होत्या. त्यांच्या एका हातात त्रिशूळ होतं आणि त्यांच्या भोवती असंख्य विविध प्रकारचे प्राणी वावरत होते. ते विविध प्रकारची वाद्यही वाजवत होते. ते विचित्र दिसणारे प्राणी हसत आणि नाचत गात आनंदात दिसत होते. तिथे एक विलक्षण सुगंध दरवळत होता. ऋषी आणि ब्रह्म स्वतः तिथे महादेवाची स्तुती करत होते. त्यामध्ये ते त्यांची स्तुती करतात की तो सर्व प्राणीमात्रांचा तारक आहे, त्याच्या हातात पिनाक धनुष्य आहे, वगैरे वगैरे वगैरे. कृष्ण आणि अर्जुन तिथे उतरतात. महादेवाला वंदन करतात. ते वेदातील शंकराची स्तुती करणारी कवनं गातात. त्या स्वयंभूचं ते दर्शन घेतात ज्याला कोणीही उत्पन्न केलेला नाही, जो स्वतःच्या विचाराने उत्पन्न होतो आणि नष्टसुद्धा होतो. अशा प्रकारची त्याची स्तुती ते करतात. ज्याच्यामधून विचार तत्व आणि रचना तत्व उत्पन्न झालेली आहेत, ज्यातून जड सृष्टी त्यांनी निर्माण केलेली आहे, असे ते त्याची स्तुती करतात. त्याने देव म्हणजे सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा आणि दैत्य दानव म्हणजेच नकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा असे उत्पन्न केलेले आहे. ज्यांच्या मदतीने तो ही सृष्टी चालवत आहे, जे अंतिम ब्रह्म आहे. त्याच्या प्रेरणेने पाऊस पडतो. ज्याच्या इच्छेने पहिला प्राणी उत्पन्न झाला. ज्याने विविध कामासाठी यक्ष आणि माणूस उत्पन्न केलेला आहे. तो सृष्टी सुरू करतो आणि युगांती संपवतो सुद्धा. सगळ्या उत्तम गुणांचे आणि सगळ्या वाईट गुणांचं उगमस्थानच आहे. अशा भवाकडून कृष्ण संरक्षण मागत होता. ज्यांच्या मदतीने ते सूक्ष्म आणि तरल तत्व आहे ते प्राप्त होतं. तो स्वयंभू सगळ्या असलेल्या आणि नसलेल्यांचं मूळ आहे. त्याला ते वंदन करतात. अशा प्रकारे त्याची स्तुती करत असताना धनंजय प्रार्थना करत असतो, जो भूत वर्तमान आणि भविष्य ठरवत असतो. ते अशा प्रकारे शिवाची स्तुती करत असताना महादेव डोळे उघडून त्या नर आणि नारायणाच्या जोडीला पाहतात. महादेव आनंदित होऊन त्यांचं स्वागत करतात. अहो पुरुषद्वयानो, आपलं स्वागत असो, असं ते त्यांना उद्देशून म्हणतात. उठा म्हणजे आपला थकवा दूर होईल, असंही ते त्यांना म्हणतात. आपल्याला काय इच्छा झाली म्हणून माझ्याकडे आपण आलात ते सांगा. मी तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे, कारण तुम्ही त्याच कामासाठी म्हणजेच माझ्या कामासाठीच पृथ्वीवर गेलेला आहात.
ते दोघेही नर आणि नारायण उठतात आणि त्या आदिदेवाची स्तुती करू लागतात. ते पुढे म्हणतात, आम्ही भवाला, सर्वला आणि रुद्राला नमन करतो. ज्याला कपर्दिन असंही म्हणतात त्या भयंकर महाशक्तीला आमचा नमस्कार असो. जो त्रिनेत्राने सगळं पाहत असतो त्या ईशाला आमचा नमस्कार असो. दक्षाचा यज्ञ संपवणारा, अंधकाचा नाश करणारा, कुमाराचा पिता, ज्याचा निळा कंठ आहे, जो सगळं उत्पन्न करतो आणि नष्टसुद्धा करतो, अशा महादेवाला आमचा नमस्कार असो. जो सर्व व्यापक आहे, जो सत्य आहे, जो अजिंक्य आहे, ज्याच्या केसांच्या जटा निळ्या आहेत, ज्याच्या हातात त्रिशंकू आहे, ज्याच्या दुसऱ्या हातात पिनाक आहे, ज्याला दैवी दृष्टी आहे, जो होत्री आहे आणि जो त्याच्या शरणागताचं रक्षण करतो, जो सगळं चांगलं आणि वाईटही निर्माण करतो, ज्याचं वर्णन करणं अशक्यच आहे, जो अंबिकेचा धनी आहे, ज्याचं चिन्ह आहे वृषभ, जो ब्रह्मचर्याची देवता आहे, जो या विश्वाच्या बाहेरसुद्धा आहे, अशा आमच्या महादेवाला आम्ही नमस्कार करतो. तुला ब्रह्मचक्र म्हणतात, तुला सर्व म्हणतात, तुला शंकर म्हणतात, तुला शिव म्हणतात. आम्ही तुला नमन करतो. ज्याला 1000 हात आहे आणि तितकेच नेत्र आहेत. तुलाच मृत्यू म्हणून सुद्धा सगळे ओळखतात. ज्याच्या कार्याची कोणालाही कधी गणती करताच येणार नाही, अशा तुला आमचा नमस्कार असो. तुझ्या कृपेने आमचं उद्दिष्ट सफल हो, अशी प्रार्थना करतो. असं बोलून ते दोघेही नर आणि नारायण शंकरापुढे हात जोडून उभे राहतात. संजय पुढे सांगतोय, अशा रीतीने शंकरांची स्तुती करून ते दोघेही वासुदेव आणि अर्जुन त्यांची इच्छा पशुपत अस्त्र मिळवण्याची आहे ते सांगून टाकतात. आणि इथेच आपला 78वा भाग संपलेला आहे.